चला लक्ष द्या। तर या ठिकाणी आपण पाहिलं की कंबाईनची जी ऍड आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी या ठिकाणी दोन्हीची ऍड पडलेली आहे आणि यामध्ये जागांची संख्या पण नक्कीच चांगल्या प्रकारे वाढू शकते, हे पण तितकंच सत्य आहे। तर आपल्याला आज एक महत्त्वाचा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा भाग बघायचा आहे, तो म्हणजे अर्थशास्त्र ह्या विषयात 15 पैकी 15 मार्क मिळवण्यासाठी नेमके कोणते टॉपिक आणि ते कशा प्रकारे या ठिकाणी फेस करायचे यावरती आपण बोलणार आहे। 8 ते 9 मिनिटांमध्ये तुम्हाला मी हे सगळं क्लिअर सांगून देतो की नेमके कोणते चॅप्टर तुम्हाला फोकस करायचे आणि त्याच दृष्टीने तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या कंबाईनची तयारी करायची आहे। आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, का तर आपण याच्यावर पीवायक्यू सिरीज पण सुरू करणार आहे। त्याच्यामुळे चॅनल ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राइब केला नसेल त्यांनी तो सबस्क्राइब करून ठेवा, का तर ते तुमच्या फायद्यासाठी प्रचंड ठरणार आहे। तर बघूयात की अर्थशास्त्र या विषयात 15 पैकी 15 मार्क मिळवण्यासाठी नेमके कोणकोणते चॅप्टर आहेत ज्यावरती आयोगानं आतापर्यंत फोकस केलेला आहे आणि त्याच वरती आपल्याला देखील काय करायचं आहे, फोकस करायचा आहे। तर आपल्या सेशनची आपण काय करूयात, सुरुवात करूयात। त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की येणाऱ्या कंबाईनसाठी आपण एक बॅच सुरू केलेली आहे आणि या बॅचची फीस फक्त 2499 रुपये आहे। यामध्ये मी स्वतः आहे, त्याच्याबरोबर नयन राठोड सर आहेत, एन श्याम सर आहेत, या ठिकाणी आपण पाहतो की ऋतुराज सर आहेत, विकास सर आहेत, मंगेश लोंढे सर आहेत, शरद जाधव सर आहेत। अतिशय तगडा अशी टीम या ठिकाणी पूर्व परीक्षेसाठी आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे, का तर जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतोय त्या स्ट्रॅटेजीनं आपण या बॅच मध्ये पण प्रत्येक विषयाचं लेक्चर घेत असतो, हा विषय लक्षात ठेवा। तर बघा अर्थशास्त्र हा जो विषय आहे या अर्थशास्त्र विषयामध्ये जर आपण पाहायचं झालं तर 2020, 21, 22 आणि 23 ह्या आपण पाहतो एक्झाम आपण गट ब च्या टार्गेट केलेले आहे। कोणत्या? गट ब च्या। तुम्ही म्हणसाल गट क, तर गट क ची एकच एक्झाम होती 2023 ला आणि गट ब आणि गट क जे मी की कॅल्क्युलेशन काढलेलं आहे त्यामध्ये सेम चॅप्टर वरती त्यांनी काय केलेलं आहे, फोकस केलेला आहे आणि त्या चॅप्टर वरती तुम्हाला आता काय करायचं आहे, चांगल्या प्रकारचा फोकस करायचा आहे। तुम्हाला नक्कीच इथं रिझल्ट प्राप्त होऊ शकतो आणि चॅप्टर वाचल्यावर नेमकं काय करायचं जेणेकरून तो लक्षात राहायला पाहिजे आणि आयोगात त्यावरती विचारलेले प्रश्न तुम्हाला सुटले सुद्धा पाहिजेत, हे देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहायचं झालं तर एक चॅप्टर आहे कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्र। 2020 ला या चॅप्टर वरती 2 प्रश्न विचारले होते, 21 ला 2 प्रश्न, 22 ला 1 प्रश्न आणि 23 ला यावरती एकही प्रश्न विचारलेला नाही। पण याचा अर्थ असा होत नाही की 24 ला त्याच्यावरती विचारला जाऊ शकत नाही। कुठं ना कुठे या चॅप्टर वरती त्यांनी फोकस केलेला आहे, तर 2024 साठी तुम्हाला हा चॅप्टर करून ठेवायचा आहे, का तर अतिशय सोपा चॅप्टर आहे, थोडकीच आकडेवारी आहे आणि एक विशेष काय बघा, अर्थशास्त्र विषय करताना नेमका कुठल्या पुस्तकातनं केला पाहिजे हे पण तुम्हाला मी सांगतो। बघा महाराष्ट्रात 2 प्रकारचे बुक्स आहेत, एक आहे रंजन कोळंबे पुस्तक आहे या ठिकाणी, दुसरं आहे ते म्हणजे आपण पाहतो दीपस्तंभ पुस्तक आहे। आता दीपस्तंभ पुस्तक चांगलं आहे परंतु अतिशय जास्त समजून दिल्यामुळं पुस्तकाचा साईज आकारमान प्रचंड वाढतं, त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते लक्षात येत नाही। आता त्यानंतर रंजन कोळंबे पुस्तक आहे, यामध्ये बऱ्यापैकी छोटंसं पुस्तक आहे आणि शॉर्टकट आहेत भरपूर, त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही केलं तरी चालते, दोन्हीपैकी कोणतंही केलं तरी चालते, तुमच्या समजण्यावर आहे। आणि त्याच्याबरोबर अजून एक ऑथेंटिक मटेरियल ते म्हणजे आपले जर व्हिडिओ लेक्चर इकॉनॉमीचे केले, सेपरेट इकॉनॉमीची सुद्धा आपली बॅच आहे, त्यामध्ये तर मग मी सांगतोय त्या प्रकारेच या ठिकाणी पीवायक्यू सहित इथं मी सगळं कव्हर केलेलं असतं। तर बघा हा चॅप्टर करायचा आणि हा चॅप्टर केल्यावरती आयोगाने याच्यावरती आतापर्यंत जेवढेही पीवायक्यू विचारलेले आहेत तेवढे तुम्ही सोडवायचे, जेणेकरून जर चॅप्टर वाचल्यानंतर अगोदर प्रश्न वाचावं का अगोदर चॅप्टर वाचावा, तर माझं मत असतं की विद्यार्थ्याचं पहिलं रीडिंग असेल ना तर त्यानं अगोदर चॅप्टर वाचावा आणि मग प्रश्न वाचावेत, बरोबर आहे। मार्केटमध्ये भरपूर पुस्तक आहेत ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन दिलेले आहेत, तर अशा प्रकारे तुम्ही इथं सामोरं जाऊ शकता, याला फोकस करू शकता। त्यानंतर पुढचा आहे पंचवार्षिक योजना, हा पण चॅप्टर तुम्ही करून ठेवा, का तर 2023 ला याच्यावरती प्रश्न आलेलाच होता।
ही पीडीएफ मी टेलिग्रामला पण टाकणार आहे, त्याच्यामुळे टेलिग्राम सुद्धा तुम्ही काय करा, जॉईन करून ठेवा, बरोबर आहे। आता हे 2 चॅप्टर झाले। त्यानंतर या ठिकाणी महत्वाचे योजना, धोरण, कार्यक्रम आणि ज्या समिती असतात, मग आता या समिती ज्या आहेत या ठिकाणी हे करंट रिलेटेडचा मुद्दा आहे। काय हा करंट अफेअर रिलेटेडचा मुद्दा आहे की या वर्षाच्या काळात महत्वाचे आर्थिक निर्णय कोणते घेण्यात आले, महत्वाच्या कमिटी कोणकोणत्या या ठिकाणी तयार करण्यात आल्या, यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे। का तर 23 ला त्यावरती 4 प्रश्न विचारले होते, या ठिकाणी 20 ला त्यावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत, 21 ला नाही विचारू द्यात। परंतु इकॉनॉमीचं करंट अफेअर करताना लक्षात ठेवायचं की इकॉनॉमीच्या महत्वाच्या योजना, महत्वाची धोरणं, महत्वाचे कार्यक्रम आणि महत्वाच्या समिती 1 जानेवारी 2024 पर्यंत ते डिसेंबर 2024 पर्यंत जे काय घडणार आहे ते तुम्हाला करून ठेवायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचा चॅप्टर सार्वजनिक वित्त, हा चॅप्टर 2 अँगलने महत्वाचा आहे। एक यातलं बेसिक बजेटच्या संकल्पना, या ठिकाणी बजेट मांडण्याच्या कार्यपद्धती, हे तुम्हाला पहिलं डोक्यात ठेवायचं। याचा बेस तो कुठल्याही पुस्तकामध्ये अवेलेबल आहे। त्याच्याबरोबर या वर्षीचं मांडण्यात आलेलं बजेट, जे आपण येतो की लोकसभेनंतर जे बजेट मांडलेलं आहे, हे बजेट सुद्धा तुम्ही तोंडपाठ करून ठेवायचं आहे, जेणेकरून ते बजेटचं लेक्चर मी युट्यूबला टाकलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही ते बघू शकता। त्यामध्ये A to Z आपण सगळं कव्हर केलेलं आहे। एवढ्यावर तुमचा सार्वजनिक वित्त चॅप्टर होतो। का तर गेल्या वेळेस यावरती 6 प्रश्न विचारलेत, किती 6 प्रश्न, अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे। त्याच्याबरोबर तितकाच महत्वाचा चॅप्टर दारिद्र्य आणि बेरोजगारी। तुम्हाला सांगतो एवढेच आपण पाहतो 5 चॅप्टर जे आहेत ना, हे 5 चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही परीक्षेचा जरी अंदाज लावला ना, तुम्ही 2020 चा अंदाज लावा, ह्याच 5 चॅप्टरवर जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी 9 प्रश्न आहेत। 2021 ला ह्याच 5 चॅप्टर वरती 4 प्रश्न आहेत, 2022 ला ह्याच 5 चॅप्टर वरती 7 प्रश्न आहेत आणि 2023 ला ह्याच 5 चॅप्टर वरती 13 प्रश्न आहेत। किती 13 प्रश्न, म्हणजे ज्याला वाटतंय माझा अभ्यास होणार नाही त्यांनी हे 5 चॅप्टर पहिल्यांदा करून ठेवा। निम्म्यापेक्षा जास्त इकॉनॉमीचे मार्क्स तुम्हाला हे 5 चॅप्टर देत असतात, हा मुद्दा लक्षात ठेवा। त्याच्याबरोबर राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर करा, काय हरकत नाही। बेसिक संकल्पना असतात, जीडीपी, जीएनपी, एनडीपी आणि त्याच्या रिलेटेड भारताची रँक काय आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टीवरती क्वेश्चन केला जात असतोय। त्यानंतर चलनवाढ आहे, हे चॅप्टर वरती एवढं काय फोकस नाही केला तरी सुद्धा जमतं, परंतु चलनवाढ हे फार अवघड गोष्ट नाही, तुमचा 1 तासात हा चॅप्टर वाचून होतो, त्यामुळे वाचून ठेवायला काय अडचण नाही। त्यानंतर अतिशय महत्वाच्या चॅप्टर मध्ये येतो तो चॅप्टर म्हणजे लोकसंख्या। कोणता आहे? लोकसंख्या। का तर आयोगाचा सगळ्यात आवडता चॅप्टर आहे लोकसंख्या। मग ह्या एकदा इकॉनॉमिक्स मध्ये केला आणि एकदा भूगोल मध्ये केला तर तुम्हाला सांगतो इकॉनॉमिक्स आणि भूगोल दोन्हीत मिळून तुम्हाला या ठिकाणी 4-5 प्रश्न ह्या चॅप्टर वरती येतात। इकॉनॉमिक्सला लोकसंख्या विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते, का तर लोकसंख्येची फेज काय आहे, दुनिया काय, अशा प्रकारे इकडे विचारलं जातं, परंतु तिकडे काय खालचा नंबर वरचा नंबर भूगोल मध्ये विचारलं जातं। पण दोन्ही अँगलना हा चॅप्टर करून ठेवणं अतिशय आवश्यक आहे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना या चॅप्टर वरती नाही फोकस केला तरी जमू शकतं, काय अडचण इथं येत नाही। परंतु या ठिकाणी इतर चॅप्टर तुमचे जर वाचून पूर्ण झाले असतील तर अवश्य त्याला तुम्ही हात लावू शकता। त्यानंतर एलपीजी धोरण आहे, एलपीजी धोरण या ठिकाणी या चॅप्टर वरती इतर चॅप्टर मधूनच हा चॅप्टर चांगल्या प्रकारे होतो। का तर उद्योगात 91 नंतर काय सुधारणा झाल्या, कृषीत 91 नंतर काय सुधारणा झाल्या, सेवा क्षेत्रात 91 नंतर काय सुधारणा झाल्या, बँकिंग मध्ये, जीडीपी मध्ये, सार्वजनिक वित्तामध्ये ते ऑलरेडीच अगोदरच कव्हर होऊन जातो। सेपरेट म्हणून हा चॅप्टर या ठिकाणी एल म्हणजे काय, पी म्हणजे काय, जी म्हणजे काय, या बेसिक गोष्टी काय असतात त्या समजून घेण्यासाठी चॅप्टर करणं हे म्हणजे किरकोळ बाब आहे आणि किरकोळ गोष्ट तुम्ही सहजरित्या करू शकताल, मला काय त्यामध्ये अडचण वाटत नाही। त्यानंतर परकीय व्यापार जो आहे, हा परकीय व्यापार चॅप्टर करताना फक्त याची करंटची आकडेवारी करून ठेवा, म्हणजे व्यवहार तोल, व्यापार तोल इत्यादी बारीक बारीक संकल्पामध्ये तुम्हाला घुसण्याची सध्या गरज नाही। मुख्यला घुसू शकता, पण पूर्वला जर तुम्ही फक्त
करंटला भारताचा व्यापार जगात कसा सुरू आहे, काय सुरू आहे, ह्या गोष्टीवर जरी नीटनेटका फोकस दिला तरी तुम्हाला सांगतो की तिथं आलाच प्रश्न तर तो तुमचा चुकणार नाही. आणि त्यानंतर अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे बँकिंग व्यवस्था. आणि ही बँकिंग व्यवस्था आहे, आपल्या युट्यूबला जा, हा चॅप्टर मी पूर्ण व्यवस्थितरित्या घेतलाय. मी सांगतो कुठलंही पुस्तक त्याला वाचू नका. मी जे 2 लेक्चर भारतीय बँक व्यवस्थेवरती मागत टाकलेले आहेत तेवढे जरी 2 तुम्ही लेक्चर चांगल्या रीतीने पाहिले तरी तुम्हाला सांगतो हा चॅप्टर पूर्ण होतो. भले 2023 ला यावरती प्रश्न आला नसेल पण 2024 ला यावरती प्रश्न येणार नाही असं म्हणणं म्हणजे मूर्खपणाचं आपलं लक्ष ठरू शकतं. का तर बघा त्यानंतर आपण पाहतो अर्थसंकल्प काय नाही ते सार्वजनिक वित्तात होऊन जातं, जमीन सुधारणेचे काय विषय नाही. तर आता तुमच्या लक्षात आलं का जे मला सांगायचं आहे की तुमचे कोणते चॅप्टर चांगले पाहिजेत, कृषी, आर्थिक नियोजन, योजना, सार्वजनिक वित्त, दारिद्र्य आणि भारतीय बँक व्यवस्था, हे 6 चॅप्टर तुम्ही अगोदर पूर्ण करा. तुमचा इकॉनॉमीचा 90% अभ्यास इथं संपलेला असेल. आणि वेळ उरलाच तर बाकीचे राष्ट्रीय उत्पन्न, चलनवाढ, या ठिकाणी औद्योगिक सुधारणा वगैरे असे मुद्दे तुम्ही करू शकता, काय हरकत नाही. पण पहिल्यांदा फोकस हे 6 चॅप्टर करा आणि याला PYQ सोडवत करायचे आहेत. नाहीतर नुसतं जर तुम्ही याला वाचून काढण्याचा प्रयत्न करचाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की या ठिकाणी तुम्हाला काही हाती लागणार नाही. तुमचा अभ्यास पूर्ण झालेला असेल पण परीक्षेत प्रश्न सुटणार नाहीत. जोपर्यंत चॅप्टर वरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही सोडवत नाही तोपर्यंत काही हाती प्राप्त लागत नाही. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. तर ही गोष्ट तुमच्या चांगली लक्षात आली असेल. आणि जर एखाद्याला वाटतंय हे गुरुजी तुमच्याकडनं इकॉनॉमी शिकायचंय तर ते तर तुम्हाला सांगतो सोन्यानं पिवळा आहे. का तर बाकीच्या पुस्तकाबद्दल जेवढं मी ऑथेंटिक लेवलला जाऊन सांगतो की ऑथेंटिक्स बुक आहेत तितकंच ऑथेंटिक्स आहेत आपले घेतलेले लेक्चर्स आणि आपले घेतलेले व्हिडिओ. का तर या बळावरती सहजरित्या काय म्हणतो मी सहजरित्या तुम्ही गॅरंटेड सांगतो की 15 पैकी एक 12 ते 13 प्रश्न तुम्हाला लेक्चर मधून आपल्या सहजरित्या बरोबर येऊ शकतील, काही अडचण येणार नाही. असो तर हे तुमच्या चांगल्याच रीतीनं लक्षात आलेलं असावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याच्याबरोबर या बॅचच्या संदर्भात सुद्धा जर तुम्हाला काय अडचण असेल तर 70 38 155 255 वरती कॉल करा आणि या ठिकाणी ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. यावरती या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.